अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुपारीचा असा साधा सोपा उपाय बघणार आहोत। बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून सुपारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। अगदी जे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार केले जातात त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सुपारीला महत्त्व असतं। प्रत्येक पूजा विधीमध्ये सुपारीची पहिल्यांदा पूजा केली जाते आणि मग तिथून पुढचे विधी केले जातात, म्हणून सुपारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। बघा, एखाद्या पूजेमध्ये आपल्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्ती म्हणून किंवा गणपती बाप्पांचं स्थान म्हणून आपण सुपारीची पूजा करत असतो, किंवा इतर कोणतीही मूर्ती आपल्याकडे नसेल तर त्या मूर्तीच्या अनुषंगाने आपण सुपारीची पूजा करत असतो। तर इतकं जास्त अनन्यसाधारण सुपारीला महत्त्व आहे। म्हणूनच आणि सुपारीचे असे अनेक विविध उपाय आहेत जे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदे, पैशाच्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या मार्गी लागतात। त्याचबरोबर आर्थिक समस्या काही असतात, म्हणजे घरामध्ये पैसा येत असेल पण टिकत नसेल, अशा काही समस्या असतील तर हे उपाय तुम्ही जे आहेत ते आवर्जून करा। त्याचपैकी आज एक आपण अगदी प्रभावी उपाय बघणार आहोत। हा उपाय जर तुम्ही नक्की कराल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहील, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकेल। आणि हा उपाय जो आहे तो अगदी जास्त काही करावं लागतं असं काही, अगदी साधा सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे। तर बघा काय करायचं आहे, तर कोणत्याही गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे, इतर वेळी नाही, फक्त गुरुवारच्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळी आपण जी नेहमीची देवपूजा करतो तर आता हा उपाय करायचा कशासाठी, बघा आपण उपाय सेवा करत असतो पण ते कशासाठी करतात किंवा ते करण्यामागचं कारण काय, त्या उपायापासून आपल्याला कोणता लाभ होणार आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं। बघा, हा उपाय जर तुम्ही कराल तर तुमच्या घरामध्ये आलेलं लक्ष्मी जी असेल ती स्थिर राहील। बघा, आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो, पण आलेल्या पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही, स्थिर राहत नाही, कुठे निघून जात असतो, विनाकारण खर्च होत असतो। तर हे जे विनाकारणचे खर्च आहेत, अनाठाई पैसा खर्च होतो, तो पैसा तुमचा खर्च होणार नाही, जे वायफळ पैसे खर्च होतात ते होणार नाहीत, आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील, म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर बघा, तुम्हाला एखादी पैशाची अडचण आहे आणि तुम्हाला पुढे कोणताच मार्ग मिळत नाही आहे, म्हणजे आता समजा तुम्हाला 10,000चे पैसे हवे आहेत किंवा अडचण आहे, तर तुम्हाला असं म्हणजे पुढे कोणताच मार्ग दिसत नाही की आता कुठून एवढे पैसे उभा करायचे, तर हा उपाय जर तुम्ही कराल, पण हा उपाय करताना मनात श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, तरच आणि हाच नाही, कोणताही उपाय जर सेवा आपण करत असो तर ती सेवा, तो उपाय करत असताना आपल्या मनामध्ये विश्वास, श्रद्धा असलीच पाहिजे आणि तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। तर आता आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहण्यासाठी किंवा म्हणजे पैशाची जी काही कामे आहेत ती मार्गी लागण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, तर आता समजा तुम्हाला एखादी अडचण आहे तर तुम्ही असं मार्ग मिळत नसेल, तुम्हाला आता पैसा एवढा मोठा म्हणजे एवढी रक्कम कुठून उभा करायची, तर हा उपाय जर तुम्ही मनापासून श्रद्धेने केला तर नक्कीच तुम्हाला एखादा तरी असा मार्ग मिळेल ज्याने तुमची जी पैशाची समस्या आहे ती नक्कीच सुटेल। तर आता जास्त वेळ घालवत नाही, पण आता हा उपाय कसा करायचा, बघा कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, इतर वेळी नाही। तर तुम्हाला काय करायचं, तर अर्थात गुरुवारी आपण सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, देवपूजा वगैरे आपली झालेलीच असते। तर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे। सुपारी जी आहे ती नवीनच घ्यायची, अगदी पूजेमध्ये वापरलेली वगैरे आपल्या घरामध्ये असतात तर त्या सुपारी अजिबात घ्यायची नाहीत, नवीनच सुपारी असली पाहिजे, सगळीकडून चांगली असली पाहिजे, त्याला कीड वगैरे लागलेली नसली पाहिजे। बघा, ज्यावेळी आपण एखादा उपाय सेवा करत असतो त्यावेळी त्या उपायासाठी, सेवेसाठी जे सामान लागतं ते सुद्धा तितकंच चांगलं असलं पाहिजे, नाहीतर किडलेलं वगैरे सामान आपण घेतलं तर अर्थात त्या उपायाचा, सेवेचा आपल्याला लाभ तेवढा मिळत नाही। म्हणून जी सुपारी आहे ती आपल्याला व्यवस्थितच घ्यायची, म्हणजे किडलेली वगैरे नसावी, फुटलेली वगैरे अशी नसावी, व्यवस्थित सुपारी तुम्हाला नवीन घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची नेहमीची देवपूजा, नित्यसेवा, जे काही तुम्ही सेवा करता त्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ती सुपारी जी आहे तिला अभिषेक करायचा। आता अभिषेक करत असताना तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा देवाची आराधना करायची, तुम्ही हा उपाय जो आहे तो कशासाठी करताय ते बोलायचं। अर्थात तुमचं ज्या देवाला तुम्ही मानता, स्वामींना असेल, कोणत्याही देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाला सांगायचं की हा उपाय मी हे काम पूर्ण होण्यासाठी किंवा माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा मला या कामातून मार्ग मिळण्यासाठी, घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी मी हा उपाय करत आहे।
तर असं बोलायचं आणि हा उपायाला चालू करायचा. तर आता एक सुपारी घ्यायची, त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीवर अभिषेक करायचा. आता सुपारी जी आहे ती एका प्लेटमध्ये ठेवायची. त्यानंतर तुम्ही पाण्याने त्याच्यावरती अभिषेक करायचा. आता अभिषेक करताना तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. बघा 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. पण कसं, पहिल्यांदा अभिषेक करून घ्यायचा. त्यानंतर अभिषेक करताना तुम्ही कोणत्याही म्हणजे माता लक्ष्मीचा जो काही मंत्र आहे तो त्या मंत्राचा उच्चार करून अभिषेक केला तरी चालेल. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून केला तरी चालेल. त्याचबरोबर 99 मंत्र जो आहे त्याचा तो मंत्र उच्चारत सुद्धा अभिषेक केला तरी चालेल. तर या तिन्हीपैकी कोणताही मंत्र उच्चारत तुम्ही त्या सुपारीवरती अभिषेक करायचा. 11 वेळा मंत्र म्हणायचा आणि त्यावरती अभिषेक करायचा. अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला त्या सुपारीची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता त्याचबरोबर लाल फूल तिला अर्पण करायचं आणि ती सुपारी जी आहे ती तुमच्या देवघरामध्ये म्हणजे तिला तिथं ठेवून द्यायची. जिथे तिथं स्थान आहे तिथं ठेवून द्यायची. तिथं तिची पूजा करून झाल्यानंतर परत ती सुपारी उचलायची, तुमच्या हातामध्ये ठेवायची. हातामध्ये ठेवायची. हातामध्ये एक 5 रुपयाचं नाणं घ्यायचं. 5 रुपयाचं घेऊ शकता, 10 रुपयाचं घेऊ शकता, कोणतंही नाणं घेऊ शकता. तर एक नाणं घ्यायचं आणि ती सुपारी घ्यायची. त्याचबरोबर थोड्याशा अक्षतासुद्धा तुम्हाला त्या हातामध्ये घ्यायच्या. आणि हे सगळं घेऊन झाल्यानंतर तुम्हाला 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. 16 वेळाच म्हणणं अनिवार्य आहे. तुम्हाला आता ताई आम्हाला वेळ नाही आहे, जॉब, नोकरी असं काही तुमचं कारण असेल आणि खरंच जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही 5 वेळा श्रीसुक्ताचं पठण करू शकता. 5 वेळा म्हणलं तरी चालेल, पण 16 वेळा म्हणणं अनिवार्य आहे. 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं. त्यानंतर 1 वेळा विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचं. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे त्याचं 1 माळ जप करायचं. त्यानंतर 99 मंत्राचा 1 माळ जप करायचं आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचं. मी परत एकदा सेवा सांगते. 16 वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं. त्यानंतर 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ 99 मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. तुम्हाला ती सुपारी तुमच्या हातात, उजव्या हातात धरून ह्या सगळ्या सेवा अशी हातात धरायची आणि या सगळ्या सेवा करायच्या. आता या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ती सुपारी जी आहे ती आहे त्या स्थानावर तिथे एक विड्याचं पान घ्यायचं आणि त्या पानावरती ती सुपारी ठेवून द्यायची. आता गुरुवारच्या दिवशी म्हणजे गुरुवारचा पहिला दिवस असतो, तर पहिल्या दिवशी तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, म्हणजे शुक्रवारी काय करायचं, तर शुक्रवारीसुद्धा ती सुपारी उचलायची, तिला अभिषेक करायचा. 11 वेळा या तिन्हीपैकी एक मंत्र म्हणायचा, अभिषेक करायचा आणि त्यानंतर शुक्रवारपासून तुम्हाला या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या एकदा म्हणायच्या. फक्त गुरुवारीच तुम्हाला 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आणि शुक्रवारपासून 1 वेळा श्रीसुक्त, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याचबरोबर 1 माळ 99 मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र. तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार, तर पुढचे 7 दिवस कंटिन्यू जे आहेत या सगळ्या सेवा करायच्या. 7 दिवस सुपारीवरती अभिषेक करायचा. 7 दिवस पंचोपचार पद्धतीने हळद, कुंकू, अक्षता वाहून ती पूजा करायची आणि 7 दिवस तुमच्या हातात ती सुपारी धरून या सगळ्या सेवा करायच्या. फक्त पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी 16 वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. इतर दिवशी तुम्ही 1 वेळा सेवा करून ती सुपारीची पूजा करायची. आता गुरुवारच्या दिवशी म्हणजे पुढच्या गुरुवारी तुम्हाला सेवा करून झाल्यानंतर ही सुपारीचं काय करायचं, बघा तुम्हाला एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे. त्या लाल कपड्यामध्ये ही सुपारी आणि ते नाणं जे आहे, ते नाण्याची सुद्धा दररोज पूजा करायची. ते नाणं जे आहे ते तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायचं, लाल कपड्याची पोटली बांधायची आणि त्यानंतर तुमची जिथे तुम्ही पैसे ठेवता, तुमचे दागिने ठेवता, तिथे तुम्हाला ही सुपारी आणि ही नाणं जे आहे ती पोटली बांधून व्यवस्थित तुमच्या तिजोरीत जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता तिथे तुम्हाला ही ठेवायची आहे. आता हा उपाय जो आहे तुम्ही महिन्यातून करू शकता, महिन्यातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही सुपारी बदलू शकता. महिन्यातून बदलली तरी चालेल. महिन्यातून आधीची जी सुपारी आहे ती काढायची, विसर्जित करायची, परत नवीन सगळ्या सेवा करायच्या, परत सुपारी तुम्ही ठेवू शकता. ही नक्कीच प्रभावी सेवा आहे. तुम्ही करून बघा. तुमची सगळी पैशाची जी काही कामे अडलेली असेल ती मार्गी लागतील. तुम्हाला एखादा पैशाचा खूप मोठा प्रॉब्लेम असेल, पुढे मार्गच दिसत नसेल, कुठून पैसा उभा करायचा असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच ही सेवा करून बघा. तुम्हाला कोणता ना कोणता मार्ग नक्कीच सापडेल. पण सेवा करत असताना मनात विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा आणि मग ही सेवा करा. बघा, विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून केलेली कोणतीही सेवा, कोणताही उपाय नक्कीच फळ देऊन जात असते. आता तुम्ही ताई म्हणाल
हा उपाय केल्याने आम्हाला लगेच पैसे मिळतील का, लगेच धनवर्षा होईल का, असं अजिबात नाही. त्यासाठी आपल्याला कष्ट करणं अनिवार्यच आहे, पण कष्टाला नशिबाची साथ असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे सेवा उपाय आपल्याला त्यासाठीच करावे लागतात. बघा, कधीकधी आपल्याकडे पैशाची कमी असते, धनाची कमी असते, लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्यासाठी कुठेतरी आपल्याला आपल्या घरामध्ये आपली पूजा, आपली सेवा, आपले उपाय-तापाय कमी पडत असतात. म्हणून या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागत असतं. म्हणून आता ही सेवा जी आहे ती तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगलाच रिझल्ट येईल. खूप 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 प्रभावी सेवा आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. तर आणखी एक, ज्या काही मी सेवा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईल. जे काही मंत्र आहेत ते सुद्धा देईल. तुम्ही नक्की चेक करा आणि सेवा खूप प्रभावी आहे, नक्की करा. श्री स्वामी समर्थ.